त्यामुळे सरसकट कर्जमाफी आमचे रोहित पवार मध्ये पंढरपूरला उपोषणाला बसले आणि त्यांची मागणी काय होती? कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करा. 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नव्या योजनेतून वगळण्याचा निर्णय मागे घ्या. आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना व्यापक दिलासा देण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना कराव्यात, याच त्यांच्या मागण्या होत्या. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 2009 साली आघाडी सरकारनं जी कर्ज सवलत योजना राबवली, जे केंद्राच्या कर्जमाफीतून वंचित राहिले त्यांना राज्य सरकारने दिलासा दिलेला होता. आणि याच सभागृहामध्ये हर्षवर्धन पाटील साहेबांचं उत्तर रेकॉर्डला आहे, ते आपण थोडंसं बघावं. आज सुदैवाने भरणे मामा उत्तर देणार आहेत. मतदारसंघ तोच आहे आणि प्रवृत्ती काय आहे हे त्यांच्या उत्तरात कळेल. आणि हर्षवर्धन पाटलांनी जे उत्तर दिलं त्याच्याच बरोबरीचं किंवा त्याच्यापेक्षा जास्त उत्तम, लिबरल, उदार, शेतकऱ्यांना मदत करणारं निर्णयात्मक उत्तर तुम्ही द्याल अशी अपेक्षा करतो. अध्यक्ष महोदय, 2009ला फयान चक्रीवादळ आलं, केंद्र सरकारने 1300 कोटी चटकन दिले. 2020ला निसर्ग चक्रीवादळ आलं, 268 कोटी फक्त महाराष्ट्राला मिळाले. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे पंजाबराव देशमुख 2009 ते 14 पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही आम्ही राबवली. या 3 लाखापर्यंत पीक कर्जासाठी 3% दराने व्याज सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता जे आपण 50,000 रुपये प्रोत्साहनपर देत आहोत ते या योजनेच्या आधारेच आहेत असं मी म्हणेन. अध्यक्ष महोदय, एक थोडासा रिसर्च कमी पडला आहे. थोडासा AIचं धोरण आपण राबवत आहे, तर AIचा उपयोग केला असता तर ही सगळी माहिती तुम्हाला आली असती आणि कोणताही फेक नरेटिव्ह उभा करण्याचं काम झालं नसतं. अध्यक्ष महोदय, सत्ताधाऱ्यांना आम्ही 2014च्या आधी काय केलं हे सांगणं गरजेचं आहे. आमचं सरकार होतं त्यावेळी. कारण काय यांनीच सगळं केलं असं चित्र जे तयार करताय ते थोडंसं, तुम्ही तर आमच्या फार जवळून आमच्याबरोबर काम केलं, तुम्हाला हे सगळं माहिती आहे. पण सावरकरांच्यासाठी फक्त भाषण आहे, बाकीच्या सगळ्यांना इथं बसलेल्यांना मागच्या सरकारांनी काय केलं हे बहुतेक माहिती आहे. अध्यक्ष महोदय, देशात महाराष्ट्रानं पहिली स्वतंत्र वॉटर पॉलिसी आम्ही केली. अध्यक्ष महोदय, ई-गव्हर्नन्समध्ये महाराष्ट्र हा या देशातलं पहिलं राज्य होतं. पहिली पॉलिसी ई-गव्हर्नन्सची महाराष्ट्रानं मांडली. क्लाउड कम्प्युटिंगचे केंद्र पहिलं महाराष्ट्राने उभं केलं. पाणी संस्थांना 13% रिफंड पैसे द्यायचं काम आम्हीच केलं. डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर कोर्ट सुरू करणारं देशात आमचं पहिलं महाराष्ट्र राज्य होतं. अध्यक्ष महोदय, मोठी यादी आहे. आता वेळ कमी, आपण मगाशीच सांगितलं त्यामुळं बाकीची यादी वाचून वेळ घेत नाही. पण अध्यक्ष महोदय, 12 वर्षात महागाई सावरकर किती वाढली? पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार का नाही? आता अध्यक्ष महोदय, आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव $78 प्रति बॅरेल आहे. पण देशातील सरकारने काही कपातच केलेली नाही. दर खाली गेले. आता बॅरेलचे दर ताबडतोब दर कमी झाले पाहिजेत. अध्यक्ष महोदय, नेमकं मध्यमवर्गीय आणि सगळ्यांच्या खिशातून पैसे काढायचा जो उद्योग भारतभर चालू आहे, कर पेट्रोल आणि डिझेल आणि गॅसवर लावून, अध्यक्ष महोदय, 240-45 लाख कोटी रुपयाचं कर्ज भारतावर आहे. आपणही आता 11 लाख कोटीच्या पलीकडे गेलेलो आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, समस्या ही आहे की हे कर्ज फेडायचं कसं? तर पेट्रोल आणि डिझेलच्या करातनं जे पैसे गोळा करता तुम्ही, त्यातनं तुम्ही आता कर्ज फेडायचं काम करताय. अध्यक्ष महोदय, महागाई एवढी वाढली आहे, 60 रुपयाचं पेट्रोल 112च्या वर गेलंय. इथेनॉलचे प्रमाण जास्त वाढल्यावर आम्हाला वाटलं जरा पेट्रोल दर कमी होईल, पण तसं काय होत नाही. डिझेल मिळत नाही म्हणून शेतकरी त्रस्त आहे. डिझेलला, आपल्या ट्रॅक्टरला डिझेल घालायला अनेक ठिकाणी रांगा लावून माणसं भेंडाळली. पण अध्यक्ष महोदय, डिझेल मिळत नाही अशी परिस्थिती आहे. महाग तर डिझेल झालेलंच आहे. अध्यक्ष महोदय, आता काही झालं तर पाकिस्तानमध्ये 400 रुपये पेट्रोलला दर गेला. आता कोण गेले पाकिस्तानमध्ये? तुमचा संबंध पाकिस्तानची असला तर आम्हाला माहीत नाही, पण आम्हाला काय माहिती? आम्हाला आमचा विषय, आम्हाला इथं आटपणा सगळं, आणि पाकिस्तानला जाऊन त्यांच्या पेट्रोलचा दर सांगायचा आम्हाला, ही तुलना योग्य नाही. आपली तुलना आपल्याशीच केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, माझ्या माहितीनं या जगात
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.